मित्रांनो नमस्कार, मी गणेश आणि सध्या मी अंबेजोगाईमध्ये आहे. आत्ताच काही वेळापूर्वी मी योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आणि आलो होतो इकडे हत्तीखाना पाहण्यासाठी. ॲक्च्युली इथे येत असताना जेव्हा मी सांगितलं की माझा यूट्यूब चॅनल आहे आणि मी इथं व्हिडिओ बनवतो आहे, तर बऱ्याचशा लोकांनी मला सुरुवातीला सांगितलं की हत्तीखाना पण बघून या, खूप बघण्यासारखं आहे. आणि जेव्हा मी इकडे येत होतो जेव्हा मी विचारलं काही लोकांना की हत्तीखान्याकडे कुठून जायचं, आणि माझ्या असं डोक्यात होतं की यार ऐतिहासिक वास्तू आहे म्हणलं इकडे खूप गर्दी असेल. तर जेव्हा मी इथलं लोकेशन विचारलं तेव्हा बऱ्याचशा लोकांनी सांगितलं परत मला की नका जाऊ तिकडे, खूप घाण आहे, खूप कचरा आहे आणि एवढं काय खास नाही आहे बघण्यासारखं. सो मला खूप वाईट वाटलं. आत्ता इथं आल्यानंतर बघतोय मी आणि एक दोन व्हिडिओज पण बघितले की यार ही हजारो वर्षापूर्वीची वास्तू आहे आणि ही म्हणजे काय बोलतात डेव्हलपच करत नाही. डेव्हलप म्हणण्यापेक्षा इकडे लक्षच नाही आहे गव्हर्नमेंटचं. ना इकडे स्वच्छता आहे, ना इकडे वॉचमॅन आहे, ना इकडे तिकीट ठेवलं आहे, काही नाही आहे. सो मला असं वाटतं की जसे आपली कारल्याची लेणी आहे, छत्रपती संभाजीनगरची लेणी आहे, वेरूळची, तिकडे किती प्रॉपर लक्ष देतं आहे गव्हर्नमेंट. सो मला असं वाटतं इथंही लक्ष द्यायला हवं आहे. हिस्टॉरिकल गोष्टी मला इथल्या काही माहिती नाही आहेत, सो त्याबद्दल मी फारसं काय बोलणार नाही. इकडे हे येता येता मी थोडं पडलो पण आता लागलं आहे. एनिवे बट आश्चर्य वाटतं ह्या काही गोष्टीचं काही इथं काहीच म्हणजे कोणच नाही आहे. तुम्ही हत्ती बघू शकता आणि वाव हत्ती. आणि हा काय कदाचित हा मंडप असावा, मला एक्झॅक्टली आयडिया नाही आहे आणि मी पार्शली ब्लाइंड आहे. तर चला मित्रांनो, आता इकडनं निघूया. मी इथे जवळपास अर्धा तास फिरलो, तर इकडनं बाहेर कसं पडायचं ते मला शोधायला लागेल. गर्दी असती तर कसं कुणालाही विचारता आलं असतं. जर तुमच्यापैकी कोणी अंबाजोगाईचं असेल आणि ह्या हत्तीखान्याबद्दल काही स्टोरी असेल, माहिती असेल तुम्हाला, कॉमेंट करून नक्की सांगा. कारण जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्यांना पण आयडिया येईल आणि एखाद्या दिवशी मी नक्की परत इथे येईल अशा व्यक्तीबरोबर, जो व्यक्ती मला ही हिस्टॉरिकल माहिती पूर्ण समजून सांगू शकेल, ही वास्तू पूर्ण समजून सांगू शकेल. कारण मला असं वाटतं की तुम्हाला जर हिस्टॉरिकल वास्तू समजून घ्यायच्या असतील तर गाईडशिवाय मजा नाही. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गाईडबरोबर येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच नॉलेज भेटणार नाही. इथलं काही स्टोरीज मला ऐकायला भेटल्या, यूट्यूबवर मी बघितल्या, पण त्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही. कारण आय डोंट नो त्या किती खऱ्या आहेत आणि किती खऱ्या नाही. हा पण एक मंडप आहे.